नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी आज बोलतोय तेव्हा दिल्लीच्या एका कोर्टातून आम आदमी पार्टीचे जे नेते होते, सिसोदिया, केजरीवाल यांच्या विरोधात कसलाही पुरावा नाही म्हणून त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. ज्या आरोपाखाली मुख्यमंत्री असताना, मंत्री असताना केजरीवाल आणि त्यांच्या 3-4 मंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं होतं आणि अखेर विधानसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. त्या आरोपातून त्यांना मुक्त करण्यात आलेलं आहे. अर्थात ज्यांनी आरोप केले त्यांनी पुरावे द्यायचे असतात आणि पुरावे दिले तर ते पुरावे मान्य होतील असं बिलकुल नाही. त्या न्यायाधीशांना जे पटतं त्यानुसार निकाल होत असतो आणि आजपर्यंत अशा प्रकारचे अनेक निकाल आलेले आहेत आणि ते निकाल आल्यानंतर आपण निर्दोष असल्याचा डंका पिटत त्या खटल्यातल्या आरोपींनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि म्हणून ते निर्दोष खरोखरच ठरले असं बिलकुल नाहीये. पण नेहमी अशा घटना घडल्यानंतर यातले भामटे जे असतात, प्रामुख्याने आपणच सत्य बोलणारे आहोत आणि आपणच सत्य सांगणारे आहोत, आपल्याला सत्य समजले असा दावा करणारी जी मंडळी असतात त्यांना मी भामटे म्हणतो. कारण असे भामटे ताबडतोबीने आनंदोत्सव साजरा करायला लागतात, पण ते 1 नंबरचे भामटे असतात. आणि याही प्रकरणात मला खात्री आहे की केजरीवालच नाही, ते केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर केजरीवालांचा आडोसा घेऊन ज्यांनी विनाविलंब ईडी आणि सीबीआय किंवा मोदी सरकार यांच्यावर शरसंधान सुरू केलेलं आहे, असे अनेक पत्रकार, विश्लेषक आणि भाजपचे विरोधक असलेला मीडिया हे किती बदमाश आहेत, केजरीवालपेक्षा हे बदमाश आहेत असं म्हणावं लागेल. कारण यांना न्यायाची चाड नाहीये. केजरीवाल सुटला, सिसोदिया सुटला याचाही अशा लोकांना आनंद नाहीये. बघा, सीबीआयचं नाक कापलं, सीबीआय साठी लज्जास्पद वगैरे वगैरे असली भाषा ज्यांनी विनाविलंब सुरू केली, या सगळ्यांनाच मी निर्लज्ज म्हणतो. आणि म्हणूनच असे निर्लज्ज ताबडतोबीने बिळाच्या बाहेर सरसावलेत अशा स्वरूपाचं शीर्षक मी दिलंय. त्याचं नेमकं ते कारण आहे. केजरीवाल निर्लज्ज आहेच, कारण केजरीवाल निर्लज्ज नसता तर त्यांनी आजवर अनेक खटल्यामध्ये नाक घासून, नाक रगडून, माफी मागून आपल्यावर असलेला खटला मागे घ्यायला लावलेला आहे. तेव्हा केजरीवाल फार मोठा सभ्य आणि सुसंस्कृत आहे असं मी म्हणत नाही, पण आजचा विषय माझा केजरीवालचा नाहीच आहे. केजरीवाल निर्दोष सुटला त्या शराब घोटाळ्यातून, म्हणून जे आनंदोत्सव करतायत ते एक गोष्ट विसरले की अशा प्रकारच्या सुटकेनंतर अपील असतं खालच्या कोर्टामध्ये. ज्या वेळेला तुमच्या विरुद्धच्या खटल्याचा निकाल होतो त्यानंतर हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट अशी 2 अजून कोर्ट असतात आणि त्या कोर्टामध्ये सुद्धा हे निर्णय फिरवले जातात. आज ज्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे असं छाती ठोकपणे एखादा न्यायाधीश सांगतो म्हणून तो निर्दोष असतो असं नाही. आणि याचं सगळ्यात ढळढळीत उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आज नसेल पण अवघ्या 8-10 वर्षापूर्वीचं आहे, जे प्रकरण तमिळनाडूचं होतं. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री असलेल्या जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप होते ते द्रमुक सरकार सत्तेत असताना केल्यामुळे खुद्द जयललितांनी आपला खटला तमिळनाडूच्या बाहेर चालवला जावा अशी मागणी केली होती आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो खटला शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये चालवावा असे आदेश दिले होते आणि म्हणून तो खटला कर्नाटकच्या कोर्टात चालवला गेला होता आणि त्यामध्ये जयललिता दोषी ठरल्या होत्या.
जयललिता दोषी ठरल्यानंतर मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं आणि त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून किंवा तात्पुरता आपल्या पादुका सिंहासनावर ठेवून सरकार चालवणारा ओ पनीरसेल्वम नावाचा मुख्यमंत्री नेमला होता आणि जयललिता आपली सखी शशिकला यांच्या सकट तुरुंगात गेलेल्या होत्या. वर्ष दीड वर्ष असेल. त्यांनी हायकोर्टात अपील केलं होतं आणि हायकोर्टात जे अपील केलं ते हायकोर्टात मान्य झालं आणि हायकोर्टाने खालच्या कोर्टाला पुराव्याचा कायदा कळत नाही, एव्हिडन्स ऍक्ट कळत नाही आणि त्यांना गणित सुद्धा जमत नाही असं म्हणत खालच्या कोर्टाने दिलेला दोषी ठरवलेला जो निर्णय होता तो रद्दबातल केला आणि जयललिता यांना निर्दोष ठरवलेलं होतं हायकोर्टाने. आणि त्यामुळे हायकोर्टाच्या निकालाच्या आधारावर तुरुंगातून जयललिता यांची सुटका झाली होती. पण त्या प्रकरणात जे वकील खालच्या कोर्टामध्ये जयललितांना दोषी ठरवण्यासाठी लढलेले होते त्यांनी हायकोर्टाकडून परवानगी मिळवली होती की याविषयी सुप्रीम कोर्टात आम्हाला याचिका करण्याची परवानगी मिळावी. ती मिळाली आणि हा विषय सुप्रीम कोर्टात गेला. दरम्यान जयललिता परतल्या आणि वर्ष दीड वर्ष विधानसभेचा शिल्लक असताना पनीरसेल्वम यांनी राजीनामा देऊन जयललिता परत मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांच्यावर सुप्रीम कोर्टात खटला चालू असताना निवडणुका झाल्या. त्यामध्ये जयललितांनी परत एकदा बहुमत मिळवलं, दुसऱ्यांदा बहुमत मिळवलं. जयललिता परत एकदा मुख्यमंत्री झाल्या आणि अल्पकाळातच त्यांची प्रकृती जी बिघडत गेली आणि त्यामध्ये जयललितांचा मृत्यू झाला. जयललितांचा मृत्यू झाल्यानंतर परत एकदा ओ पनीरसेल्वम, पलानीस्वामी असे मुख्यमंत्री बदलत गेले आणि 5 वर्षापूर्वी जयललितांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुकच्या राजकारणामध्ये जी उलथापालथ झाली त्यामुळे त्यांच्या पक्षाला निवडणूक हरावी लागली. पण दरम्यान सुप्रीम कोर्टात खटला चालू होता आणि जयललिता मृत्युमुखी पडल्या, निधन झालं, तरीही शशिकला या त्यांच्या सखीला त्या खटल्याला सामोरं जावं लागलं आणि सुप्रीम कोर्टात तो खटला परत चालला आणि सुप्रीम कोर्टाने हायकोर्टावरही ताशेरे झाडत तो भ्रष्टाचार झाल्याचा निर्वाळा दिला आणि शशिकला यांना तुरुंगात जावं लागलं होतं. जयललिता या मृत्यू झाल्यामुळे त्या खटल्यातून सुटलेल्या होत्या. मुद्दा इतकाच आहे की खालच्या कोर्टामध्ये कनिष्ठ न्यायालयामध्ये तुमच्या बाजूने निकाल लागला म्हणजे तुम्ही सत्याचे पुतळे आहात असा दावा करण्याची गरज नाही आणि खालच्या कनिष्ठ कोर्टाच्या निकालाच्या आधारावर सत्य समोर आलं म्हणून भांगडा नाचण्याची गरज नाही. केजरीवाल यांचा आडोसा घेऊन जे कोणी आज सीबीआयवर, ईडीवर शरसंधान करायला लागलेत ते म्हणून भामटे आणि निर्लज्ज आहेत. आता भामटे तर आहेतच, भामटे आहेतच, पण निर्लज्ज असं मी का म्हणतो की आपल्याला न्यायाची चाड आहे असं दाखवण्याचं जे नाटक हे लोक करतात. जे कोणी पत्रकार आज केजरीवालांचं कौतुक करायला आणि सीबीआय आणि ईडी आणि मोदी सरकारवर शिंतोडे उडवायला निघालेले आहेत त्यांना न्यायाची चाड असती तर केजरीवाल पेक्षाही भयंकर परिस्थितीतून खोट्या आरोपासाठी आणखीन 2-4 लोकांना जावं लागलं. त्यापैकी एकाचं नाव प्रसाद पुरोहित आहे आणि दुसऱ्याचं नाव कोणती साध्वी प्रज्ञा ठाकूर. हे लोक 8 वर्ष सलग जामीन नाकारून खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जामीन नाकारला होता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये. 8 वर्ष त्यांना सातत्याने जामीन नाकारला जात होता आणि शेवटी 8 वर्षानंतर त्यांना जामीन मिळाला आणि 12 वर्षानंतर त्यांच्या विरोधात कवडीचाही काडी मात्र पुरावा नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आणि त्यामुळे ते दोषमुक्त झाले. कर्नल पुरोहित हे दोषमुक्त झाल्यानंतर त्यांची पुण्यात मिरवणूक सुद्धा काढण्यात आली होती.
पण कर्नल पुरोहित आणि प्रज्ञासिंग ठाकूर हे निर्दोष ठरल्यानंतर हे सगळे आज भांगडा नाचणारे भामटे पत्रकार आहेत. त्यापैकी कोणीही सीबीआयची लाच गेली असं म्हटलं नव्हतं. सीबीआय कडून NIA अशा अनेक तपास संस्थांनी कर्नल पुरोहित आणि प्रज्ञासिंग ठाकूर यांना आरोपी ठरवून अटक केली होती. नानाविध प्रकारे त्यांचा छळ करण्यात आला. असा कुठलाही छळ केजरीवाल सिसोदिया यांचा झालेला नाही. आणि हा सगळा छळ सोसून ती प्रज्ञासिंग ठाकूर ती तर अपंग होऊन गेली. पण ती निर्दोष ठरल्यानंतर यापैकी कोणीही अश्रू ढाळले नाहीत. यापैकी कोणीही NIA किंवा CBI यांच्यावर दुगाण्या झाडल्या नव्हत्या की कुठे आहे न्याय. कारण प्रज्ञासिंग ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यावर हिंदू दहशतवादाचं कुभांड रचण्यात आलं होतं. आणि ते कुभांडच होतं हे ठरायला 12-14 वर्ष गेली. देशात सत्तांतर झालं तरी मोदी सरकारने त्या न्याय व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केलेला नव्हता. देशामध्ये काँग्रेसचं UPAचं सरकार जाऊन CBI वगैरे NIA या तपास यंत्रणा मोदी सरकारच्या हातात आल्या तरीही त्यांनी हस्तक्षेप करून पुरोहित किंवा प्रज्ञासिंग ठाकूर यांना निर्दोष ठरवण्यासाठी हस्तक्षेप केला नव्हता. निवडणूक आपली न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण होऊ दिली होती. वारंवार नुसत्या तारखा घेतल्या जात होत्या. त्या प्रकरणामध्ये सुनावणी होत नव्हती. सुनावणीसाठी प्रज्ञासिंग ठाकूर आणि पुरोहित वारंवार कोर्टाचं दार ठोठावत होते. पण CBI NIA यांच्याकडून सतत तारखा वाढवून सुनावणी नाकारली जात होती. त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यासाठी सतत तारखा वाढवल्या जात होत्या. आणि ज्या वेळेला शेवटी या प्रकरणात त्यांना जामीन देण्यात आला तेव्हा सुप्रीम कोर्टाने जे ताशेरे मारलेत त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कुठल्या तरी एका समाज घटकाला किंवा कुठल्या तरी एका संप्रदाय घटकाला खुश करण्यासाठी कुठच्याही निर्दोष माणसाला अनंत काळ सुनावणीशिवाय जामिनाशिवाय तुरुंगात ठेवता येणार नाही. आणि त्यानंतरही सुनावणी लांबली 4-5 वर्ष. आणि पुरोहित आणि प्रज्ञासिंग ठाकूर हे निर्दोष ठरले. तेव्हा हे सगळे आज CBIची लाज काढणारे पत्रकार संपादक चिडीचूप बसले होते. त्यापैकी कोणालाही न्यायाची चाड नव्हती. त्यापैकी कोणालाही अन्यायाचा राग नव्हता. कारण हिंदू दहशतवाद ठरवणं हे जे कुभांड आहे म्हणजेच सेक्युलरिझम होता. आजही केजरीवाल निर्दोष ठरल्याचा त्यांना आनंद नाहीये. मोदी सरकारच्या तोंडावर किंवा मोदी सरकारच्या हातात जी CBI आहे ED आहे त्यांना कोर्टाने खोटं ठरवलं याचा आनंद जास्त आहे. म्हणून हे सगळे निर्लज्ज लोक बिळातून बाहेर आलेले आहेत. केजरीवालचं कौतुक करण्यापेक्षा त्यांना ED आणि CBIची नाचक्की करण्यामध्ये आनंद अधिक आहे. कारण त्यांना न्यायाची चाट नाहीये. न्यायाची चाट असती तर या लोकांनी UPAच्या हातात CBI NIA असताना ज्या प्रकारे 2 व्यक्तींना कर्नल पुरोहित आणि प्रज्ञासिंग ठाकूर यांचा छळवाद करण्यात आला तेव्हा सुद्धा या लोकांनी UPAच्या चिंधड्या केल्या असत्या. UPAच्या खोटारडेपणावर आणि UPAने CBI किंवा ED किंवा NIA यांचा कसा गैरवापर केलाय याच्यावर भाष्य केलं असतं. UPA सरकार असताना दीर्घकाळ आंध्रचे नेते जगनमोहन रेड्डी हे सुद्धा जवळजवळ 2 ते 3 वर्ष जामिनाशिवाय EDच्या आरोपामुळे तुरुंगात होते. आणि नंतर तो खटला संपला, निकालात निघाला तेव्हा सुद्धा EDचे धिंडवडे निघाले होते. पण EDवर त्यावेळेला अधिकार UPAचा होता, मनमोहन सिंग सरकारचा होता, चिदंबरमचा होता, सोनिया गांधींचा होता. त्यावेळेला ना EDची इज्जत गेली असं वाटलं नाही. ज्या वेळेला UPA सरकार होतं
तेव्हा सुप्रीम कोर्टाने सीबीआय वर सरकारचा पिंजऱ्यातला पोपट असा आरोप केला होता. तेव्हा काय इज्जत वाढली होती. मोदींच्या काळामध्ये सीबीआय वर किंवा ईडीवर असा आरोप झालेला नाही, कोर्टाकडून झालेला नाही. पण युपीए सरकार असताना सुद्धा सरकारच्या पिंजऱ्यातला पोपट असा सीबीआय वर आरोप झाला, तेव्हा यांची तोंड बंद होती. तेव्हा सीबीआयची इज्जत गेली असेल तर ती खूप पूर्वी गेली आहे. आणि आज सुद्धा केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता खालच्या कोर्टात झाली आहे. अजून विषय हायकोर्टात जायचा आहे आणि तो हायकोर्टात गेला तर तो निकाल फिरू शकतो हे विसरू नका. जे जयललिताची केस मी मुद्दाम सांगितली की जयललिताच्या केसमध्ये खालच्या कोर्टाचा न्याय निवाडा हायकोर्टाने फिरवला होता आणि हायकोर्टाचा निवाडा सुप्रीम कोर्टाने फिरवला आणि खालच्या कोर्टाचा न्याय मान्य केला. त्यामुळे जो निवाडा झालाय तो अंतिम झालेला नाही. केजरीवालने आनंद करावा, कारण केजरीवालला राजकारण करायचंय. पण पत्रकार राजकारण करायला लागलेत, पत्रकार राजकारण करायला लागलेत. केजरीवालचा आडोसा घेऊन सीबीआयची लाज काढायला आलेले निर्लज्ज हे पुरोहितच्या वेळेला कुठे होते? 8 वर्ष बिना जामीन आणि 12-13 वर्ष खटल्याची सुनावणी कसली? तो जो आरोपच नाही, ज्याचा कुठलाही पुरावा नाही, आणि सगळे पुरावे मी गोळा केलेत असं हेमंत करकरे मृत्यूपूर्वी बोललेले होते. तेव्हा हे निर्लज्ज आज बेळातून बाहेर आलेत, कारण त्यांना भाजपला बदनाम करायचंय, मोदी सरकारला बदनाम करायचंय. ईडीला किंवा सीबीआयला सुद्धा नाही. हे राजकीय हेतूने हे पण नाचतायत आणि राजकीय हेतूने केजरीवाल सुद्धा नाचतोय. एका माळेचे मणी. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.